अरे मला काल म्हणतं का रे हेच बरं असल्या का तू हा काय समजते तुला मोठा लहान काही त्या बाप्पानं मायने वळण लावलं की तुला काही नाही नेत रे बा त्या बुडा बुडी बोलतात रे बाप्पा त्या बाप्पा तुझी माय किंगरी लावते नाही असं नाही सांगेल ते ना मुले मी नेत माझ्यासोबत येऊ नको तू नाही ना बा तुझी माय तुझा बाप बोलते ना काही शिकवतात म्हणते नको राहिली आम्ही नेत बा तुले नाटके आहे रे बा पोरगड्यानी सारखा हो रे बापा नेतो रे बापा लोड नको रे दादा चाल नेतो तुले हा ये बापा काकीत काय बसतो डोक्यावर बसून ये तुम्हा नवरा का तुला न्यायला घेऊन नाही काय तर बापा नाही नेला तर तोड वाचती नटीसा चाल बापा काही म्हणू तुझी माय आता पुरं नक्कीच रे पोरगा काय हो गोंड्या बाबूराव कुठे आहे रे बाबूराव का करशील घोर आजो कायशील बाबूराव अरे डॅनिंग बुडा काय करून राहिले जरा लोक जपतात का लेकाजी चाल बापा चाल चाल ओ बाबू गोंड्या रे तो गेलं रे पोर गेले का आवाज दिला की पटकन आवाज येते कमले काय झालं तुम्हाला कोण आवाज देऊन राहिले मला एवढा अहो गोंड्या कुठे आहे मला काय विचारून राहिले बाबा तुमच्या जवळ होता तो मला विचारून राहिले मोठे तुम्हाला माहित तो कुठे मी आता संडासले गेलो तुझ्या जो देऊन गेलो ना मी काय बाबा तू म्हणतो माझा होता तुझ्या दोस्त होता तो माझ्याजवळ होताच ना बापा तुमच्या जवळ मी सोडला होता म्हटलं आता काय सांग तुम्ही मला माहिती का कुठे गेला हे बाई अशी तर असो बाबा काय करते काय माहिती कमलीट ढंगरी गेला नेला तो पोऱ्या गावात कोण नेला कोण शिकवतात आता पोरं काही माहिती आली काय तुले सुतच नाही हो सगळं बाईनच करा ना बाईनच लेकरू बी वागवा माणसाचाही करा सगळं फक्त माणसानं बसेल राहा फक्त खा माणसानं सगळं बाईच्याच बोकांडीवर काय होते जरासं पाहिलं तुम्ही ना त्याला तुमच्या तर सोडलं मी ना पाहिजे कुकडे गेला लेकरू आता चला पा लवकर गावात गेला शिंकुटी चाल तू मार उडशील मग माहित आहे तू कशी असतं चल पाय लवकर गावात चाल कुकडे नेला कोण नेला काय नेला चला बाबा लवकर पोरग एवढं भंटल झालं कोणी दिसले की चाललं मांग पोरं लोक गावातले चकलेट मेकलेट खाऊ घालतात त्याच्या मागं फिरते ते काही माहिती शिकवतात मग इज्जत आपली गमवते पोरे बोलते काही ना सुतच नाही ना माय सारखाच आहे ना कमली सारखाच आहे ना कमलीली सुत नाही बोलायचं काही माय सुतंगीत काढायचं काही काम नाही तेच मला म्हणता तुमचंच पाहतो मी किती सुत आहे तुम्हाला तर म्हणून तर लेकराला पाहिलं तुम्ही बरोबर ना पाहू त्याले बोल ना का आता बस झालं बाबा खाल्या गोंड्याला घेऊन कुकडे फिरून राहिला बा अरे बाबा हा मागा लागला ना दुकानातच नाही म्हणे दादा मले द्या बरं याला एक बिस्किटचा पुडा द्या ना पोंगे थैली द्या बा अरे गोंड्या पोंगे पाहिजे का तुले पोंगे अरे खाल्या ह्याच्या माय बापाला माहित आहे की नाही तू आणला म्हणून इकडे नाही बुड तोंड वाजते पुरा ते बुडी त्यापेक्षा नळला फानते अरे हा रस्त्यात होता वशेल मी घेऊन आलो मग याले काही बुडाबुडीला सांगितलं नाही माहित नाही बुडाबुडीला आणलं म्हणून इकडे हो बापा त्या बुडाबुडीला सांगून आणत जायचे पोरग गोंड्या हे पोरग कुठे फिरते भंटाला आणि ते बुडाबुडी का फिरते मग साधूजात कशी मग उभं आणायचे ते बुडाबुडी बेकारात साधू राहिले बुडात माहिती तुला कंबरच्या खाली साधू ते बापा मुंशी ना आता मागच लागते तर काय करू मी कधी सांगू बुडाबुडीले हा बाई रसला बसेल की ओ दादा कालू करते मला घे म्हणते दुकानातच नाही मग आता काय सांगायचे नाही आणलं तर लढते मग म्हणून आणतो बा मी त्याले पण कसं शक्यतो राहणतोच नको जो त्या भांडणापेक्षा बोरा आहे बाबा ते बुडाबुडी भांडण करते बरं आपल्या गावातली हडवाय सुधी नाही ते काही शिकवतात त्या पोराली मागं तर काही साधवायचं पोरग हे पोरग उसं काय हो पोर पण बेकार आहे जाऊ द्या बापा मुंशीना पूजाला घरी नेऊन लवकर टाकतो मी मला तुम्ही ते चॉकलेट द्या एक पोंग्याची पुडी आणि एक बिस्किटचा पुडा द्या चाल नेऊन टाकतो याला घरी असा आगाऊ आहे हा पुरे का रे हितभर असले का म्हणजे मुंशीराम म्हणतं का कोण शिकवलं तुले
बाप तैसा बेटा, बाप से बढ़कर बेटा सवई. बाप एक नंबरी, बेटा 10 नंबरी. बरोबर आहे गड. हा. डॅनी तसाच आहे तुझा बाप, तूही तसा हरामखोर. चक्क्यात दे ना मुंशीराम, चक्क्यात दे ना बिस्किटा पुरा, जाऊ दे आम्हाला. गप्पा मारतो का? देतो बा घोपोऱ्या मुली मुंशीराम म्हणते सांगा काय संस्कार आहे त्याच्यात. काय मा बापात बापा, बुडा बुडी म्हणा हात जोडा बापा. डॅनी वाय जायला वाय भरोच आहे, माय त्याच्यापेक्षा ते कमला बुडी त्याच्यापेक्षी वाय भर आहे. काही संस्कार नाही तरी पोरा. अरे कोण ते कुठे आहे? ते कुठे दाखव बरं, दाखव बरं. बबन्या काहीच काही शिकून राहिला का त्या पोऱ्याला तू? हा चड्डीच आहे का? दाखव का काही का बदमाश लावला तो पोरगा करणार तुम्ही ना. काही नाही होत ना मुंशीराम भाऊ, हसू येते ना मग असं काही बोलला तो की. पण असं म्हणणं असं बोलणं बरोबर नाही ना. त्या पोराला जर शिकवलं तुला काय वाटलंच तरी वाया चाललं ना पोरग काहीच काही बोलते ना. मला मुंशा म्हणते ना आता तुमच्यासारख्या पोराईनं वाया गमवलं ते. आले का बघून माणसासारखा माणूस काहीच काही शिकून राहिला. काही होत नाही, तुम्ही डोक्याला म्हणा ताप घेता. तुमचं काम करा तुम्ही. द्या बिस्किटचा पुडा द्या, पोंगे द्या, असे नका देऊ. बाबू गोंड्या चालतं का तिकडे? ओळा खाली बसू आपण. चाल चाल. चाल 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 घेरे काले. पुरं पोरग वाया गमवतात रे भाऊ. आता डॅनीचं काही खरं नाही बा. हे पोरग बापा हे बुडाबुडी पाठवते जे पोराई सोबत. काय रे कसं रे कसं हे घेतभर पोरग आहे पण काहीच बोलते. त्या डॅनी बुड्याचं पोरग ना लय चालू आहे गड्या. अरे बापाच भावन आहे तर पोरग भावन असेल तर काय नवय. माई भावन आहे कमला बुडी का कमी भावन आहे का गड्या? पण ते पोरग गोंड्या तो काही बोलते ना रे गड्या. काही बी त्याला विचारा हे काय म्हणते बाबुरा त्याला ते विचारा हे देते तो पोऱ्या सोमण्या देंगण्या काहीच बोलते ना रे बा. बापा त्या डॅनीचे बुडी संस्कार असते आज नर बा. डॅनी बुडा गंमत आहे का? शादू आले कंबोलच्या खाली शादू देन सारं. आता त्या पोरांच्या म्हणजे बुडील दिवस असताना ऐकेला त्या पोरानं, म्हणून त्या पोराच्या कानावर शब्द बोले लागते, म्हणून ते पोरग बोलते असं. पण त्याला म्हटलं का रे डॅनी कमला बुडी काय करून राहिली रे? काय करून राहिली तू इकडे कोण फिरून राहिला? हा ना काय म्हणते तो गोंड्या? मग त्याच्या लेख तो म्हणते ते झपेलात म्हणते दोघं जण. मग मी काय करू थोडसा मी चालला म्हणते मग बाहेर फिरेले. साधं बावण्या पोऱ्या येतो बाबा. पोरगाने बावन ते बुडा बुडीच बावन आहे. 10 रुपये 5 रुपये देत असेल टेकत असेल त्याच्या हातीन जाय बाबू ये बिस्किट खाऊन. आम्ही करतो इकडे शाळा. एक तर दोघाईले जमत नाही या वयातले गुरु होते तर मग काय जमते का दोघाईले बी? मोठा कोरोना आहे दोघाईले बी त्याईले बावनात ना तर बुडा बुडी बी बेकारात नांदायला का उसक घोपर आहे. पण सारच माहिती आहे ना बा त्याले काले काय म्हणतात तर नसं उभं राहणार शादो दे की बस खालचं वरच काढते सारं. अरे बुडा बुडीच तसे बोलतात. संस्कार त्याच्या तसे पडून राहिले ते बोलीन नाही तर काय. तर हे गावातले पोरं आपल्यासारखे चतवून देणारे ते पोऱ्याले लुन्नी काय करावं लागते. आपल्या पोरी बोगसात बाहेर दिसला गोंड्या की त्याला काही मागून हात लावते काही पुढून हात लावते. त्याला पोऱ्याला ट्रेन लावलं पोरेन करणं. गोंड्या बोलला की नाही लय हसू येते माणसाला. कॉमेडी आहे गडी. आणि तो आपल्याला शादूलाही द्या ना आपण मजाक केली बी तर आपल्याला काहीच नाही वाटत. अशावरच जाते काम. मला तर शादोला त्या दिवशी त्याला पण मला काहीच नाही वाटत. अरे बाबा मला शादोला जर त्याला परवा दिवशी मी त्याला गंमतच मजाक केली त्याची. कारण डॅनी कुठे गेला तो डॅनी म्हणते ही अटी आहे म्हणते माया. असं काय जाबाई बोलला मला. अरे त्या डॅनी लेन त्या कमला बुडे सुतच नाही नव्हे. लेकरं पैदा करा कोचम केला वागवायचा नाही. देतात कोणाचे मागं सोडून. काय खरे आहेत रे ते बोगस बाय बोगस. वश करतात नुसतं दोघं नवरा बाय कोण लेकरू चाललं वाऱ्यावर. मग आता पोरं गावातले शिकून तर काय नाव आहे त्याले पुरं भंटल व्हायला ते पोरं कोणाला शाद होते. बापा आम्हाला काही सूत नाही. तुम्हाला लय सूत आहे. तो कुठे गेला? आमचा गोंड्या कुठे गेला? बुडे बा तसं काही नाही ते जाऊ दे बा. पण गोंड्या कुठे गेला? काय बुडे बा लेकरू बाबाले जात नाही राजा तुमची त्यानं. कुठे गेला आम्हाला विचारणार माय बाप तुम्ही की आम्ही? अरे पाना जरासं तुम्ही वागवलं असतं बाबा त्याला पाहिलं असतं तर काल हे असं ऐका लागलं असतं. हे उशिक टिपर बोलून राहिले तुम्हाला पाना. तर बापा आम्हाला काही सुतच नाही रे पोरं. हो ना सुत नाही बापा. तुम्हाला सुत आहे गावात कुठे कोणा कोपऱ्यावर जा दुकानात फोकानात नाही रे कोण. हो बापा जातो.
ले कमले तुझी चुकी आहे ना, तुला लेकरू नाही वागत आहे सायाचे. कशी बघ नुसतं खायला पाहिजे 4 टाईम. हा थंड खाते थंड राहते आणि सब काढायला पाहिजे दिले मोक्का दिले. थांब तुला थंडीगारच करतो चाल. हा लेकरू नाही वागत ते लेकरू. पहिले आपल्या गोंड्याला थांबला ना मग बोला ना. मला नुसतं बोलणं येते फक्त. अरे थांब ना जरासा. चॉकलेट काय खातो, आलू गोंडा खाई ना, कचोरी खाजो. ते दाखव ना मग. कुठे आहे ते सामान, कुठे असते गोंड्या सामान? गोंडू चक्के देतो ना मग. बाबूरा दाखव ना बाबूरा. का रे डॅनी कुठे गेला रे डॅनी? कमला बुडे रे. तुझी मम्मी का रे तुला झोपून ठेवतो सायकी लवकर ते. काहीच काही विचारू नका हो बाबा. शिवलाल भाऊ अबे दिवसा संड झोप काढायची गोंड्यात, रात्री झोपायचंच नाही आपलं. जागी राहायचं जागी. बुडाबुडीले जागी ठेवायचं. आपण घेतात हिसके मग. डॅनी मारते का तुले? डॅनी पप्पा मम्मी दोघे मारता मग मम्मीने जपून जातो मग. हो का? अबे मग मोठा गोटा उचल्याचा बाहेरचा आणि फटकन ठेवून द्यायचा. नाही जाऊन दोघांचे केस दिवसाचे केस. पण डॅनीला टोकल्या जाय म्हणा. काय केस उठती त्याच्या डोक्यात आहे की नाही चंपा मारायचा. चंपा असं डफल्यासारखं वाजवायचं. तुला काय हेंबाळ्या समजतच नाही अजून. हो बापा. हो शिवलाल भाऊ असं काही शिकू नका हो बापा. अरे बापा तू त्याच्या मायले बापाला सांगून दे. ते सांगितलं ते बुड तुम्हाला माहिती आहे भांडणच घेऊन येते घरी फालतू. हा सापत नका आणू. पोरग सांगून देते बरं घरी कायचं काही. अरे गोंड्या घरी सांगशील का तू? मी नसं म्हटलं सांगशील काय? हो आलू गोंडा कोचिरी तुले. पण डॅनियल गोठा मारशील का तू? त्याचं डोकसूच फुटलं पाहिजे. दोघायले परेशान करायचो. शादायचं नको ते दोघायली बी. काय म्हणशील? चमन्या ओ चमन्या ओ चमन्या असं म्हणायचं. हो हो असंच म्हणायचं हो डॅनियल कमला बुडीले. बापा असं शिकू नका हो बापा. खरंच ते पोरा कोणाला शिया देते ना. बायले साधू दे मग तो. काय राजा मोठ्या राजा हो तुम्ही. काय राजा शिवलाल भाऊ कसं हो बबन भाऊ कसं नका सांगू त्या पोराले. काही नाही होत ना. मजा येते ना. काय का माणूस असतो. अशी तर मजा घेतली बाई लाडली अकराची. बाप्पा काही होत नाही म्हणता तुम्ही. त्या बुडा बुडी जर माहीत पडलं तुम्ही सांगितलं तुमच्या घरीच भांडण आहे राजा. काही खरं नाही मग. होत ना बे. तुला का भेटच मोठा काढलेला का? हो गोंड्या डॅनियल काय म्हणत असेल? ओ डॅन्या असं म्हणत जाय त्याला. आणि चमण्या करत जायच्या डॅनियल. बुडीले सुसू नको त्यात जाऊ. हो कोणतेच कामं धंदे नाही करू द्यायचे. नुसतं कल्ला आवाज घरी. हा शिको रे शिको ना. चांगलं शिकव तू. मा पोराला चांगलं शिकव. चांगलं शिकून राहिला तू त्याले. तसं काही नाही काय. मी त्याला हे म्हणत होतो की काही सांगू नको तू. काही नको सांगू ना. हे कमली भावना आहे ना. साईची लक्षणी देत ना त्या पोरा. याचे लोक आतले शिकवतात चबऱ्या वाहनाचे. उचल घे त्याले. चाल चल वावरात घे त्याले. पुरं गाव बताला बापा. हे काहीच काही शिकवते लेकराले. सांगा आता या माणसाची वय आहे का या शिवल्याची याची? या लेकराला काय शिकून राहिले हे? यायला भान आहे काय? चाल भादर नको उचल. तू गलती लोकांनी म्हणून राहिली मोठी. लक्षणी देतात ती लेकरा. उचल बापा. चला चालेल गोंड्या इकडे. मागे लोक तुम्ही सांगितलं नाही मला तो डॅनी आला म्हणून. माग काय तो गेला बडबड करून. तुम्हाला म्हणून राहिलो तरी शिकू नका असं काही बोलू नका तरी तुम्ही ऐकायला थोडी तयार शिवलाल भाऊ. ऐकलं. अबे शांताराम तुही लहानच काय रे? तुही लहानच का? काय केलं बाम्या? अरे तू त्या डॅनीच्या पोराशी त्या गोंड्याशी काऊन खेटी घेत राहतं? बाबू बुल्ली दाखव. हे कर ते कर. काय ले काय लहानच काय ले का तू? ते पोरग तसंच बोलते रे बा. परेशान करून आलं ते डॅनीले. बुडबा मला मजा वाटते ना. चांगला बोलते ना तो गडी मस्त मिट्टू सारखा म्हणून बोलत असतो मी त्याबरोबर असं तसं. चांगलं बोला ना. चिमणी कुठे आणली, हे कुठे आणि ते कुठे हे असं काहीच काही. असं शिकवलं त्या पोराला जर असं शिकवलं तर बरोबर आहे काय?
अरे ते नाचाल जरा शिकवलं आम्ही ना. अरे बोले बा तो बोलते म्हणून बोलतो राजा मी, असा मस्त बोलते ना तो म्हणून. पण आता नाही बोलणार बा, असं मी म्हणणार नाही बस. हा पण तो पोऱ्या दिसला की मी दिसलो की तर म्हणते शांते चमने चमने असा करते ना तो पोऱ्या. तर तो म्हणते तर तू डायरेक्ट म्हणायला पाहिजे, अजून म्हणू रे काय रे कोण्या भाजारून राहिला का चबरून राहिला का असं म्हणायला पाहिजे. पण तू त्याला चिरळणीचं पाणी देतं नाही नाही म्हण म्हण असं म्हण असं म्हण. मी म्हणतो का तू कोण फोटो कोणाला फालतू घेणं देणं काय म्हणून राहिला तू. बा तो डॅनी माया कान कोरते ना की गळ्या गावातल्या पोरायले माणसाले समजून सांग मा पोराची मजा घेऊन राहिले हे. हा असा विषय आहे ना, बरोबर नाही हे लहान लेकरू वाया जाते ना यानं असं बोलणं. बाप्पा हे का आपल्याच गावात नवीन आहे काय, साऱ्या प्रत्येक गावात लहान लहान लेकराची मजा घेतात पोरं माणसं. लहान असते काही काही बोलते शादते म्हणून पोरं मजा वाटते. काय तर काल तुम्ही म्हणता लहान लेकराशी बोलू नका. बाया बुड्याले हा बुडा आला मला म्हणायला मोठा. नवीनचा विषय नाही ना, पण बोलायची पद्धत असते ना. साऱ्या कंबलच्या खाली शिकवायचं पोराले. काही म्हणजे काही चांगलं शिकवलं तर काही माणसं नाही. याला काका म्हण बा, येईल पप्पा म्हण, कोणाला शिवल्या म्हण, कोणाला शांत्या म्हण, कोणाला डेंग्या म्हण, कोणाला फेंग्या म्हण. असं शिकवतात हे पोरे. मग लाज वाटतं जाईल काही. तो पोरे तशी नाव घेते ना, मग काका मामा अक्का काही असं शिकवायला पाहिजे ना. दिन मला लहान लेकरू आहे, कुठे टेन्शन घेऊन राहिला रोखा. अरे बाबा ते पोरगं वाया चाललं ना. त्या दिवशी त्या जगनची पोरगी चालली होती रस्त्यानं, त्या पोरीलीच म्हणे तो काहीच काही काही बोली तरी साधं येतो. तुझ्या मागू पाय ना बुडा बुडीन पोरगो पान कुठे चाललं. बापा रे गोंड्याच्या डोक्यावर बसला डॅनीच्या. कुकडे चालले रे बापा हे आता चालणार बा डॅनी. जा बापा चाललो आता वावरात. या पोराला घेऊ मिरतात गावातले लोक काही माहिती शिकवतात. सांगा आता कंबरच्या खालचं सारं शिकवून लावलं या पोराला. रस्त्यानं कोणी जाते तर शिव्या देते. हा पोरगा काय करू सांगा आता. चाललं बापा वावरात घेऊन यायला घरी ठेवून काय करू. पण ऊन किती तपून राहिलं. लाईन लेकरू आहे ना लेखा वावरात काढणे तर घरीच सांभाळत जाईन त्याले. काय म्हणता बापा तुम्ही घरी सांभाळत जात जा. घरी सांभाळलं तर बापा हे हडवाय नाही सुधी आमच्या घरी येतात, नाही तर मग त्याने घेऊन जातात आणि शिकवतात काहीच माही बापा. आताच शिवल्यान बबने शिकून राहिले ते काहीतरी आले. बरं की आम्ही गेलो बापा तरी. बरोबर आहे. शोभते काय त्याले, शोभते काय त्या शिवल्याने बाबने आले. सारा कंबरच्या खालचं शिकवत त्याले. हा पोऱ्या असा शिया देते. मग सांग बरं संस्कार चांगले पडून राहिले का त्याच्यावर. काय तुम्ही दोघं नवरा बायका घरी झपेल असता काय. तुम्हाला चेव नसते. आपलं लेकरू कुठे चाललं कोण नेऊन राहिलं. फक्त पैदा करायचं कोचम केला, पालन पोषण नाही दिलं वाऱ्यावर सोडून. आपण कोणाला तिकडे अयश न बस न जबर नको करू ना. तू कुकडे ठण केला मला माहित आहे ना. तू काल सांगून राहिला मले. चाल बा औरत जाऊ आपण. चाल यायचे नाही नको लागू. हे गावच बोगस आहे. चला बापा चला वावरात, नाहीतर काही धड नाही बापा. कोणी काही चांगलं बोलत नाही, कोणी काही चांगलं शिकवत नाही. हे लय बेकार गाव आहे बापा. शांत्या खिकी दात काढायले होताच. उभा ऱ्या वाहनाचा. अरे पाय रे शांताराम काय म्हणते ते पोरग पाय. काय ठेवते. चला मग मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.